तुमचं स्वतःचा यूट्यूब चॅनल पैसे न देताही प्रमोट करायचं आहे, म्हणजेच फ्रीमध्ये. हा व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पिगी हंड्रेड यूट्यूब चॅनलवरती. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचं स्वतःचं एक यूट्यूब चॅनल आहे, ते तुम्हाला फ्रीमध्ये प्रमोट करायचं आहे. ते कसं करायचं हे माहिती नाहीये. स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बेसिक पूर्ण नॉलेज, ओव्हरऑल सगळंच नॉलेज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे की तुम्ही स्वतःचं यूट्यूब चॅनल जे आहे तर ते कशा पद्धतीने प्रमोट कराल, तेही फ्रीमध्ये. सो लेट्स गेट स्टार्टेड. सर्वात पहिली गोष्ट ही सर्वांनाच माहिती आहे की तुमचं यूट्यूब चॅनलचं प्रमोशन हे सोशल मीडियावरनं स्टार्ट करा. आता सोशल मीडियावरती का करायचं आहे की बरेच जण फेसबुक वापरतात, बरेच जण इंस्टाग्राम वापरतात आणि ते युजर फ्रेंडली झालंय, म्हणजे जास्त लोक ते वापरतात. म्हणून आपल्याला इंस्टाग्राम, फेसबुकवरतीही ॲक्टिव्ह राहायचं आहे. सो तुम्ही फेसबुकवरती कम्युनिटी बिल्ड करू शकता, इंस्टाग्रामवरती एक पेज बनवू शकता किंवा ट्विटर, लिंक्डइन, पिंटरेस्ट, बिहान्स या प्लॅटफॉर्मवरती तुमचे व्हिडिओज टाका. ठीक आहे. सो त्याच्यामुळे काय होणार आहे की जो फेसबुक युजर ऑडियन्स जो आहे तर तो ॲटोमॅटिकली तुमच्या इन्स्टा, फेसबुक किंवा लिंक्डइन किंवा यूट्यूबवरती तो सगळीकडनं कनेक्ट जर असेल तर तिसनं ट्रस्ट फॅक्टर जो आहे तर तो तुमच्यावरती जास्त वाढेल. सो त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, पहिली गोष्ट सोशल मीडियाचा वापर करायला आत्ताच चालू करा. आता सर्वात पहिली गोष्ट, जर तुम्ही फेसबुकचा वापर करायचा ठरवलंय सो त्याच्यामध्ये तुम्ही अकाउंट बनवू नका. त्याच्यामध्ये एक पेज बनवा किंवा कम्युनिटी बनवा किंवा तिथं मल्टिपल ग्रुप्स जॉईन करा. फेसबुकमध्ये भरपूर ग्रुप्स असतात. एंटरप्रेनर्स असेल, मार्केटिंग असेल, ब्लॉगिंग असेल, हे भरपूर ग्रुप्स असतात. ते ग्रुप्स तुम्ही जॉईन करायला पाहिजेत. तिथनं तुमची जी व्हिडिओची लिंक आहे, जर तुम्ही एक्झाम्पल देतो फक्त, मार्केटिंग जर शिकवत असाल किंवा तुम्ही ब्लॉगिंग जर करत असाल, फूड ब्लॉगर असाल, तर फूड ब्लॉगरचे भरपूर व्हिडिओज तुम्ही त्या ग्रुपमध्ये टाकू शकता, ते पण फ्रीमध्ये. सो फेसबुक इज अ बेस्ट प्लॅटफॉर्म फॉर प्रमोट युअर यूट्यूब चॅनल. सो मित्रांनो, फेसबुकचा मी पर्सनली वापर करतो. जर तुम्ही आपलं पिगी हंड्रेड हे फेसबुक पेज बघितलं असेल तर हेच व्हिडिओज मी तिथे टाकतो. शॉर्ट टिप्स असतील, वॉटएव्हर ज्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्यासमोर ट्रान्सपरंटली मी दाखवण्याचा प्रयत्न. आणि काय आहे की युजर जो आहे माझा फेसबुकवरती तो यूट्यूबवरती लगेच कन्वर्ट होतो एका क्लिकमध्ये. सो यूट्यूब आणि फेसबुक हे तुमचं कनेक्ट असलं पाहिजे. त्याच पद्धतीने तुम्ही ट्विटरचा वापर करू शकता. आता ट्विटर का वापरायचंय, जे काही मोठे मोठे लोक आहेत तर ते ट्विटर फॉलो करतात. तुम्हाला जर एंटरप्रेनर जर बनायचं असेल किंवा तुम्ही एक शॉर्ट बिझनेस, एकदम छोटा बिझनेस जर तुमचा असेल, त्या बिझनेसला यूट्यूबवरती आणलाय, पण जास्त श्रीमंत लोकांसोबत किंवा प्रोफेशनल लोकांसोबत जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर ते यूट्यूबवरती जास्त, मला नाही वाटत की टाइम वेस्ट करत असतील. ते जास्त वेळ ट्विटरवरती घालवतात. त्यासाठी तुम्हाला ट्विटरचाही वापर तुमच्या प्रमोशनसाठी करून घ्यायचा आहे. आता त्याच्याच नंतर तुम्हाला गुगल प्लसचाही वापर करायचा आहे. मित्रांनो, एक व्हिडिओ आहे आपला की फोटोशॉपचा एक एरर आला होता. म्हणजे गुगल प्लसचा मी फायदा तुम्हाला सांगतो की तुम्ही गुगलवरती एखादी पोस्ट टाकलीत तर तो व्हिडिओ जो आहे तर तो गुगलवरती रँक करतो. जर तुम्ही बघितलं फेसबुकवरती भरपूर ॲक्टिव्ह युजर असतात, त्याच पद्धतीने गुगल प्लसवरतीही भरपूर ॲक्टिव्ह युजर जे आहेत कम्पेअर टू फेसबुक सारखेच आहेत ऑलमोस्ट. ठीक आहे. सो तुम्हाला काय करायचं आहे, गुगल प्लसचं एक अकाउंट आहे, जसं सोशल मीडियाचं आहे फेसबुक, इंस्टाग्रामचं, तसंच जी प्लस नावानेही एक अकाउंट आहे गुगल प्लस. त्याची इन्फॉर्मेशन तुम्ही घ्या, पर्सनली घ्या, सेल्फ लर्नर बना. सो ते जे आहे तर ते तुम्हाला अवगत झालं तर तुम्ही गुगल प्लसवरती तुमचे जे काही व्हिडिओज असतील, पोस्ट असतील ते टाकू शकता. त्याच पद्धतीने तुम्ही इंस्टाग्रामचाही वापर करू शकता. इंस्टाग्रामचा वापर मी कसा करतोय, मी काय करतो, शॉर्ट टिप्स ज्या आहेत त्या इंस्टाग्रामवरती टाकतो किंवा एक जर व्हिडिओ मी पार्टमध्ये कन्वर्ट करतो, पार्ट फर्स्ट, सेकंड, थर्ड, त्याच्यामधली एक जरी क्लिप एखाद्याला आवडली तर तो युजर जो आहे तर तो माझ्या यूट्यूब चॅनलवरती जातो. सो तुम्हाला काय करायचं आहे, जो मोठा व्हिडिओ बनवलाय ना तुम्ही त्याला शॉर्टमध्ये कन्वर्ट करा ना. 30 सेकंदाचे पार्ट बनवा, जो तुम्हाला एक युजरला एक हुक देऊ शकतो. असं तुम्हाला एक पॉईंट असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये. सो तो जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला कट करायचा. 30 सेकंद, 1 मिनिट, 2 मिनिट अशा मल्टिपल व्हिडिओज तुम्ही बनवा आणि शॉर्ट व्हिडिओज जे आहेत तर ते तुम्ही इंस्टाग्रामवरती फ्रीमध्ये प्रमोशन म्हणून वापरू शकता. त्याच पद्धतीने तुम्ही रेडिटचाही ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे. आणि मित्रांनो, हे जे आहे हे SEO ला खूप फायदा देतं.
की तिथे जर तुम्ही एखादी लिंक टाकली, वरती टेक्स्ट जर टाकला किंवा एखादी इमेज टाकली, तर तो रॅबिट जो ऑप्शन आहे, प्लॅटफॉर्म जो आहे, तर तो तुमचं यूट्यूब चॅनल जे आहे तर ते गुगललाही रेफरन्स देतं. सो तिथनं काय होतं की तिथनं रॅबिटवरती तुमचा ऑडियन्स येणार आणि ऑडियन्स एकदा तिथनं आला की तुमचं ॲटोमॅटिकली यूट्यूब चॅनलवरतीही ऑटोमॅटिकली यूट्यूब चॅनल जे आहे तर ते प्रमोट होऊन जाईल. त्याच पद्धतीने आता तुम्हाला काय करायचं आहे, यूट्यूब चॅनलचं फ्रीमध्ये प्रमोशन कसं होईल, सिम्पल सांगू. माझा एक व्हिडिओ आहे, त्याचं टायटल, डिस्क्रिप्शन, टॅग किंवा अबाउट पेज ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या खूप मॅटर करतात एका यूट्यूबरला किंवा एखाद्या व्हिडिओला. जर तुम्ही आपला एक व्हिडिओ बघितला तर त्याचे कीवर्ड्सही रँक करतात, डिस्क्रिप्शनही आणि टायटलही. या इनडेप्थ व्हिडिओजमध्ये डिस्क्रिप्शनवरती व्हिडिओ झालाय, टॅग्सवरती व्हिडिओ झालाय, SEO झालंय, हे पूर्ण आपलं बघून झालंय ऑलरेडी. या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये मी तुम्हाला पूर्ण गोष्टी क्लिअर केल्यात, ज्या मी पर्सनल लाईफमध्ये शिकलोय. आणि माझे भरपूर व्हिडिओज जे आहेत तर ते व्ह्यूज त्याला दांडगे, म्हणजे भरपूर व्ह्यूज आहेत. सो ते व्हिडिओज तुम्ही बघा, त्याच्यामधनं तुमचे व्हिडिओची क्वालिटी जी आहे बेटर होणार. रँकिंग क्वालिटी म्हणतोय मी, ना की व्हिडिओची क्वालिटी. ठीक आहे. सो त्याच्यासाठी तुम्हाला भरपूर व्हिडिओज बघायचे, पूर्ण प्लेलिस्ट बघा. आणि तुम्ही क्रॉस प्रमोशन जे आहे तर ते जास्त पद्धतीने गुगलकडनंच होतं, माझं तरी, किंवा प्रत्येक एखाद्या ब्लॉगरचं असेल, यूट्यूबरचं असेल, कोणाचंही. सो तुम्हाला फोकस टायटल, डिस्क्रिप्शन आणि कीवर्ड्स या 3 गोष्टींवरती जास्त फोकस करायचं आहे. आता क्रॉस प्रमोशनमध्ये मी काय करतोय, एक थोडासा ट्विस्ट ॲड करतोय, कॉन्टेस्टवाला. कॉन्टेस्ट भरवा. एक्झाम्पल मी भरवत नाही, कारण की एखाद्याकडे तेवढे फॉलोअर्स गेन करायचे असतील, फक्त त्याला व्ह्यूअर्स दाखवायचे. मला तसं काही करायचं नाही आहे. मला फक्त माझ्याकडे जे नॉलेज आहे ते माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत, मला जो बेस्ट प्लॅटफॉर्म वाटला यूट्यूब, माझ्याकडे जे काही नॉलेज आहे ते मी प्रोव्हाइड करतो या यूट्यूब चॅनलवरती. त्याच्यामुळे मी काही कॉन्टेस्ट वगैरे भरवत नाही किंवा कॉन्टेस्ट वगैरे गिव्ह अवे वगैरे काही करत नाही. पण गिव्ह अवेमधनं तुमचं प्रमोशन जे आहे तर ते खूप भयानक होतं, खूप जास्त प्रमोशन तुमचं होईल. कॉन्टेस्ट भरवा, यूट्यूबला सबस्क्राईब करायला सांगा, कमेंट करायला सांगा, वॉट एव्हर. कॉन्टेस्ट कसं भरवायचं हे सगळ्यांना माहिती आहे. एखादा गिव्ह अवेचं प्रोडक्ट तुम्ही ठेवू शकता, लाईक करा, सबस्क्राईब करा किंवा फॉलो करा इंस्टाग्राम, फेसबुक. त्याच्यामुळे काय होणार आहे की तुमची कम्युनिटी बिल्ड होणार आहे, आणि कम्युनिटी बिल्ड झाली की तुमचे ऑटोमॅटिकली सबस्क्रायबर वाढणार आहेत. म्हणजे तुमचे ॲक्टिव्ह युजर्स जे आहेत तर ते तुमचे फिक्स होणार आहेत. तुम्हाला जर 1000 लोक बघताय दिवसाला तर ते 1000 फिक्स बघणार आहेत. कारण की एकदा तुमचा कॉन्टेंट एखाद्याला आवडला की तो लॉंग टर्मसाठी तुम्हाला फॉलो करतो, जर तुम्ही एकाच फील्डमधनं जर कॉन्टेंट यूट्यूबवरती टाकत असाल. सो ह्या ज्या गोष्टी आहेत मित्रांनो, या तुमच्या फ्रीमध्ये प्रमोशन करून देणार आहेत. आणि आय होप तुम्ही या टिप्स ज्या आहेत त्या फॉलो करणार आहेत. सो आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ लाईक करा. आणि आय नो दॅट की तुमची पूर्ण कन्सेप्ट जी आहे तर प्रमोशन कसं करायचं आहे. आणि एक गोष्ट क्लिअर करतो आत्ताच, की तुमचं 1 महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये किंवा 3-4 महिन्यामध्ये प्रमोशन होणार नाही. कमीत कमी 6 ते 1 वर्ष पकडून चला, तुम्हाला 1 वर्ष एक बेस्ट यूट्यूबर बनायला लागणार आहेत. सो आय मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ लाईक करा, जाता चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करून जा. थँक्यू सो मच गाईज, थँक्स फॉर वॉचिंग, थँक्यू.